आणि महत्त्वाची मोठी बातमी आहे, जंगली महाराज रोड येथे भाजपचा विकास सापडला असं म्हणत भाजपच्या विकासाबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केलेला आहे। पाहूयात ते आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नेमके काय म्हणतायत। हे बघा, हा यांचा विकास। हे भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल शिळे साहेब यांचा हा विकास। तो भारतीय जनता पार्टी ज्याला सुंदर नाव दिलं ई टॉयलेट, आणि हा ई टॉयलेटच्या नावाखालचा हा यांचा विकास। आपण एवढे पण पुढारलेले नाही आहोत की 2 रुपये 5 रुपये टाकून टॉयलेटला जा, मुतारीमध्ये जा, होऊ शकत नाही। मला वाटते की पहिल्यांदा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, अगदी नगरसेवकांपासूनच यांना पहिल्यांदा आहे ना ट्रेनिंग कॅम्प काढला पाहिजे की आमदाराने काय काम करायचं, नगरसेवकाने काय काम करायचं, खासदाराने काय काम करायचं, हे यांना दाखवलं पाहिजे। मग यांना पुढच्या निवडणुका लढवू म्हणून असं केलं सांगितलं पाहिजे। परंतु यांना माहिती आहे आपण काय नाही, आपण मोदी साहेबांचं नाव घ्यायचं, आपण निवडून येतो, आपल्याला जनतेला मग नंतर ना आपण पुढची 5 वर्ष जे त्याला वेळेत काढायला आपण तयार आहोत। आम्हाला वाटतं की आपण हे पाहू शकतो। इराम सायंटिफिक कंपनीच्या वतीने इथं लिहिलंय बघा, पुणे स्मार्ट होते, पुणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत। हे यांचं स्मार्ट पुणे, पुणे स्मार्ट होताना ते नुसते भिंती रंगवल्या नाही पाहिजेत, करोड रुपयाच्या अशा प्रकारच्या ई टॉयलेट्स ज्याच्यावरती पैसे खर्च केले जातात असे खर्च केले पाहिजेत। आणि हा एक प्रकारे पुणेकरांच्या पैशाचा अपमान, पुणेकरांचा अपमान आहे। मला वाटतं यासाठी तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला यांना जाब विचारला पाहिजे आणि या भारतीय जनता पार्टी लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही विकास नाही केला, विकासाच्या नावावरती जर अशा प्रकारे तुम्ही जर नागरिकांचा पैसा असा दूर करत असा 14 ठिकाणी आहे, आणि तो सुद्धा स्वतःचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे साहेब हे ज्या ज्या भागामध्ये छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात हे आमदार आहेत, याच्याच मतदारसंघामध्ये याच्यातली 90% टॉयलेट्स यांच्याच मतदारसंघात लावलेत। आणि या 90% टॉयलेट्समध्ये एकही टॉयलेट आज चालू नाही आहे, सगळे टॉयलेट बंद पडलेत। 2016-17 हा प्रोजेक्ट झाला, परंतु आज तागायत या टॉयलेटमध्ये एक माणूस सुद्धा टॉयलेट करण्यासाठी गेला नाही। म्हणजे ही खऱ्या अर्थानं नागरिकांची फसवणूक आहे। तुम्ही लक्षात ठेवा, या फसव्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करू नका।